भाजप राष्ट्रवादी युतीची घोषणा झाली. अहिल्यानगरात सुजय विखे व संग्राम जगताप एकत्र आले. आता महाविकास आघाडीचा गेम होणार अशा चर्चा सुरू झाल्या. डॉक्टर सुजय विखे व तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे आमदार संग्राम जगताप यांचं महत्व जिल्ह्यात चांगलंच वाढलंय. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं मोठं पाठबळ. त्यामुळे या दोन मित्रांची ही युती धुमाकूळ घालणार असा अंदाज आहे. विखेंची यंत्रणा सक्रिय होत त्यांनी जागा वाटप केलं. तर दुसरीकडे माघारीच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे 2 शिलेदार व आज भाजपचे 3 शिलेदार बिनविरोध झाले. या दोन मित्रांचा लोड महाविकास आघाडीला जरा जास्तच बसणार. आघाडीने या जोडीला हलक्यात घेतलं तर नगरपालिकेसारखा निकाल आघाडीच्या पदरात पडू शकतो. नेमकी कशी असणार आहे या जोडीची रणनीती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. या दोन मित्रांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे जिल्ह्यातील विखे कुटुंबांचं असलेलं राजकारण. विखे घराण्याचा प्रभाव जिल्ह्याला गेल्या अनेक पिढ्यांपासून माहीत. विखे कुटुंबाचं राजकारण प्रत्यक्षात सर्वसमावेशक. यावरून जिल्ह्यात विखे ब्रँड किती महत्वाचा हे आजपर्यंत जनतेने पाहिले. त्यामुळे एक हाती इतका काळ विखे कुटुंब जिल्ह्यासह राज्यात सक्रिय. राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकारण ग्राउंडवर सर्वसमावेशक आहे. त्यामुळे 3 पिढ्यांचा नगरकर, मग तो कुठल्याही जाती धर्माचा, त्याच्या मनावर विखे पाटलांचं अधिराज्य. त्यामुळे विखे ब्रँड फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. 4 पिढ्यांच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव फार मोठा आहे. आता सुजय विखे व संग्राम जगताप एकत्र आहेत. संग्राम जगतापांचा शहरात मोठा होल्ड. इथला 70% मतदार सातत्याने कुठल्याही वाऱ्यात जगतापांच्या मागे उभा राहिलेला दिसतो. ही मतं नेहमी जगतापांना जिंकण्यासाठीच असतात. ही मतं जगतापांना कशी मिळतात याचा विचार करू. अर्थात यामागे स्वर्गीय अरुण काका जगताप यांचं असलेलं मोठं काम. महत्वाचं म्हणजे जसं जिल्ह्यात विखे ब्रँड महत्वाचा तसा शहरात जगताप पॅटर्न महत्वाचा. जगताप कुटुंबाचं शहरासाठी असलेलं योगदान पाहता शहरात जगतापांचं महत्व लक्षात येऊ शकतं. अर्थात जगताप कुटुंबाबरोबर शहरातील मराठी मुस्लिम मतदार जोडले गेलेत. याचबरोबर गेल्या 2 ते 3 पिढ्या जे खरे नगरकर आहेत त्यांची खरी नाळ जगताप कुटुंबाशी जोडली गेली आणि तेच जगतापांना संपू देत नाहीत. अर्थात यापूर्वीच्या अनेक इलेक्शनमध्ये या मतदारांनी ते दाखवून सुद्धा दिलंय. 2 मित्रांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे दोघांची कामाची पद्धत. डॉक्टर सुजय विखे यांच्या आक्रमक स्वभावाची व स्पष्ट वक्तव्याची गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात चर्चा. डॉक्टर विखे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर जिल्ह्याला बसलेला पहिला फटका आणि आता जिल्ह्यात दिसू लागलाय. खासदार लंके यांची मवाळ भूमिका फक्त आजचं मरण उद्यावर ढकलणारी होती. पण आक्रमक राजकारण, आक्रमक भाषणं हीच खरी सुजय विखेंची ओळख. काही महिन्यापूर्वी संगमनेरची निवडणूक झाली. त्यावेळी सभेत झालेल्या सुजय विखेंच्या भाषणाला टाळ्या वाजवणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त होते. तर दुसरीकडे हिंदुत्वाचा माहोल करणारा, माणसातील हिंदुत्व जिवंत करणारा माणूस आला असं मत भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत होते. आता सुद्धा हेच घडताना दिसून येतंय. सुजय विखेंच्या भाषणाला टीआरपी जोरात असतो. सुजय विखेंच्या भाषणाला गर्दी होते. पर्यायाने ज्या भाषेत लोकांना सांगायचं ते सांगायला सुजय विखे पूरक ठरतायत. दुसरीकडे कितीही आडवाआडवी केली तरी संग्राम जगताप थांबणार नाहीत आणि इथं त्यांना भाजपची म्हणजेच सुजय विखेंची साथ मिळणार हे मात्र नक्की. शहरातील राष्ट्रवादीचं संघटन, भाजपची प्रचार यंत्रणा या दुहेरी रणनीतीमुळं विरोधकांवर याचा परिणाम नक्कीच होणार. अर्थात जागा वाटपातून या दोन्ही मित्रांनी युगो बाजूला ठेवला. त्याचप्रमाणे सुजय विखे मोठ्या क्राऊडला फुल करण्यासाठी आणि संग्राम जगताप संघटनात्मक जुळणी करण्यासाठी काम करायला लागलेत. त्यामुळेच महाविकास आघाडीची खऱ्या अर्थानं दाणादाण उडायला लागली. एकीकडे जगताप विखे एकत्र येत त्यांनी बिनविरोधचा धडाका सुरू केलाय, तर महाविकास आघाडीकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली ही वस्तुस्थिती आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा नेरेटिव्ह या पलीकडे महाविकास आघाडी जाताना दिसून येणार नाही आणि हीच मोठी महाविकास आघाडीसाठी अडचण ठरणार आहे. 2 मित्रांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही याचं तिसरं कारण म्हणजे इलेक्शनचं नेरेटिव्ह. हे नेरेटिव्ह दोघंच ड्राईव्ह करू शकतात. खरं तर निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात प्रचार कुठल्या गोष्टीवर होतो? विकास काम, योजना, पायाभूत सुविधा, सापचूक. जो पक्ष इलेक्शनचा मुद्दा ड्राईव्ह करतो तो पक्ष जिंकण्याचा जास्त चान्स असतो. नेमकं कसं? तर नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक पाहूयात.
महाराष्ट्रात लोकसभा इलेक्शनचा प्रचार चालू होता. भाजपकडे सांगण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे मोदींचं नेतृत्व. मोदी भोवती प्रचार ठेवून इलेक्शन मारणं हा भाजपचा अजेंडा. पण दुसरीकडे संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह आला. हा नेरेटिव्ह विरोधी पक्षाकडून ड्राईव्ह होत गेला आणि भाजपचा शेवटचा टप्पा विरोधकांचं कसं चुकीचं हे सांगण्यात गेला. अर्थात यामुळं भाजप बॅकफुटला गेली. हीच गोष्ट विधानसभेची. 5-6 महिन्याचा वेळ जाऊन सुद्धा महाविकास आघाडीला लाडक्या बहिणीला काउंटर करणारा मुद्दाच मिळाला नाही. सांगण्याचा मतित अर्थ असा की इलेक्शनमध्ये विरोधी पक्षाच्या मुद्द्यांना जो उत्तर देत राहतो, डिफेन्स करत राहतो, तो फसतो, असा इतिहास आहे. अहिल्यानगरात काय घडतंय ते पाहू. अहिल्यानगरात काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्वाची भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यामुळे आमदार जगताप भाजपमध्ये जाणार असेही वक्तव्य अनेक जाणकार मंडळींनी केलं. या प्रश्नांना आमदार जगताप उत्तर देत बसले असते तर जगताप बॅकफुटला गेले असते. पण जगतापांकडून डाव टाकला गेला तो म्हणजे हिंदुत्वाचा. आमदार जगताप हिंदुत्वाच्या भूमिकेपासून पळाले नाहीत. हिंदुत्व म्हटलं तर मुस्लिम मतदार नाराज होणार, नाही म्हटलं तर मराठी मतदारांसोबत पंगा होईल या कात्रीत आमदार जगताप अडकले नाहीत. अर्थात महाविकास आघाडीचा पहिला नेरेटिव्ह फेल गेला. जगतापांचा हिंदुत्वाचा फास महाविकास आघाडीच्या गळ्यात अडकून जिल्ह्यातील जातीय राजकारण मोठं ठरू शकतं आणि हीच गोष्ट महाविकास आघाडीला डिफेन्स मोडला घेऊन जाऊ शकते. अर्थात असं झालं तर महाविकास आघाडीची अडचण मोठी असणार आणि त्यातच बाहेर पडणं महाविकास आघाडीसाठी जिकरीच असणार आहे. थोडक्यात निलेश लंके आघाडीचे नेते असले तरी विखे जगतापांना नडणं त्यांना अंगलट येऊ शकतं, हे मात्र तितकंच खरं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.